चला माझा हात दुखायला लागलाय कारण मी वेट ना खूप उचललं होतं काल वर्कआउट मध्ये. इकडं सारे बटाटे कट करून घेतलेत आणि सालना नाही काढली कारण हे सालना खूप पौष्टिक असते म्हणून. फक्त बटाटे चिरेपर्यंत ह्याची आंघोळ झाली, रेडी झाला हा. आज माझं मन राहावलं नाही, एवढी सुंदर पूजा झाली आहे ना. खरंच तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा, खरंच खूप. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. वर्कआउट मी तेव्हाच आली 8ला आणि बसले. आता तुम्हाला दाखवते मी किती वेळात रेडी होते. ते रेडी म्हणजे अंशूला रेडी करते मी, तर काय त्याला आल्यानंतरच रेडी करते. अंशू उठून बघत बसतो टीव्ही. पसारा चालू आहे सध्या तर. आणि आउटफिट माझं असं काहीच आहे वर्कआउटचं. आणि हे पहा किती वाजलेत, 9ला 10 मिनटं कमी आहेत. 9:30 पर्यंत स्वयंपाक करायचा आहे मला. भाजी आणि अंशुपुरती चपाती, 2-3 चपात्या आणि पुन्हा भाकरी वगैरे टाकते. तर चला, अंशू गेलेला आहे अंघोळीला. आज मी आमच्या वर्कआउटच्या तिथून फुलं आणलेली आहे देवाला. हे फुलं आणि झाडाची भेटलेली आहे 2 ते 3 फुलं मला. तर चला, अंशूला रेडी बनवते. आणि कालचा ब्लॉग खूप छान झालेला आहे. रेडी अंशू गेलेला आहे अंघोळीला चाललाय. आणि चला, कालचा ब्लॉग नॉन स्टॉप बनवलेला आहे मी, 27 मिनिटाचा झालेला आहे. की नक्की जाऊ चेकआउट करा तुम्ही. अंशूचं भूतर डोसक्यात बसले माझ्या. जाऊ द्या, इथं ठेवलाय त्यांनी. जा अंघोळीला जा. चला, माझा हात दुखायला लागलाय कारण मी वेट ना खूप उचललं होतं काल वर्कआउट मध्ये. इकडं 7:30 इकडं 7:30 म्हणून. आता भाजी बनवणार आहे, बटाट्याची भाजी आणि चपाती. फटाफट आवरूया होतं, थोडंफार फास्ट करावं लागतं. चलो, फक्त बटाटे चिरेपर्यंत, कट करेपर्यंत धुवून अंशूची आंघोळ झाली. टावेल गुंडाळ हा बघा, फक्त बटाटे चिरेपर्यंत ह्याची आंघोळ झाली, रेडी झाला हा. कसे मुलं ना फटाफट कशी करतात. अंशू तर लई फास्ट करते आंघोळ. हर्ष वेळ लावतो पण अंशू लई फास्ट करायला लागलाय आंघोळ. तर चला, आता मलाच पळावं लागेल फटाफट. म्हणून भिलच काय लावलास का सगळीकडे सामान मला. भेटत नसते, स्पायडरमॅन काहीच करत नसते. ती छोटा किडा नसते का स्पायडरमॅन सारखा, त्याला भिलाय. आवर लवकर चला. मी बटाटे कट करून घेतलेत आणि सालना नाही काढली कारण हे सालना खूप पौष्टिक असते म्हणून. तर चला, आता ह्याची बनवूया आपण भाजी छान अशी. कारण उकडून पण नाही घेतले, असेच करणार आहे कारण बटाटे लवकर शिजतात आणि टाइम नाही आहे आपल्याकडे, म्हणून फास्ट करायचं आहे आपल्याला, एकदम फास्ट. एका चपातीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि ते पण टायमावरती, किती मेहनत घ्यावी लागते बघा. आणि हे पाहिजे आता आज पूर्ण नाही दाखवू शकत कारण स्टोरेज ना एवढं जास्त व्हायला लागले ना मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे थोडं दाखवते. आणि याचा ब्लॉग तेवढा लॉंग होणार नाही, कमीत कमी नाही सांगू शकत की किती वेळ होईल. चला, झालेली आहे भाजी. हे बघा, गडबडीच्या नादात ना कढीपत्ता राहिला टाकायचा, पण मी कोथिंबीर टाकलेली आहे. बटाट्याच्या त्याला मस्त शिजू देते. आणि सगळ्याच्या गडबडीत अंशूला दूध द्यायचं राहिला, त्याची साय काढायची आहे, ह्याच्यात टाकायची आहे मला. तूप तर तुम्ही बघितलंच असेल, मी तूप बनवलेलं. तूप बनवते ते पाहतच असाल ना तुम्ही. मी बनवते ना तूप ते आपण साय काढून घेऊया. आणि ना मी डेली ब्लॉग टाकणार आहे. डेली जे काही घडतं ते रिपीट का होईना 30 दिवसाचं चॅलेंज करणार आहे मी माझं. मला बघूयात आपण किती दिवस टाकू शकतो 30 दिवसाचं लॉंग व्हिडिओ. त्याच्यासाठी मी चॅलेंज घेतलेला आहे माझ्या मलाच, म्हणजे की काय काय नवीन होऊ शकतं, काय म्हणजे एक्साइटमेंट आहे माझं मला. कमीत कमी 8 मिनिटाचं तरी झालं तरी ठीक आहे, किंवा 10 मिनिटं, तसं तरी जास्तच होईल पण कमी नाही, कारण मी बडबडी जास्त आहे त्याच्यामुळं. हे साय काढून घेतलेली आहे कारण ताकाचे तर ब्लॉग मी भरपूर टाकले, ताक, लोणी, तूप ह्याचे. त्याच्यावर झाकून घेते ना. अंशूला दूध द्यायचं राहिलेलं आहे, विसरलेली मी अंशूला दूध द्यायला. फ्रीजमध्ये ठेवलं ना लोणी छान प्रकारे निघतं बरं का. चला, ह्याला ठेवूया आपण बाहेर आता. आणि अंशूला दूध देऊया. पीठ मळून घेते, पीठ मळायचं आहे मला, पीठ मळून घ्यायचं आहे. याला ठेवूया साईडला. आणि पीठ मळून घेते
भाजीला पण छान असं शिजवून घेऊयात. छान शिजते भाजी, जरा रस्सा छान लागते माहिती आहे का बटाट्याची. मला तर ना गरम पाणी ओतलेलं आहे बरं का, मला तर भाकरीसोबत खायचे भाजी, त्याच्यामुळे थोडी रस्सा असलेली चांगली लागते भाजी. मी घेते झाकून छान अशी धीमी आंच पर इसको पकने देते हैं हम, और हम करते हैं इधर आपल्याला घ्यायचं आहे पीठ मळून. हम अब पीठ मल के लेते हैं. हिंदीमध्ये काय म्हणते, चला पीठ मळून घेऊया. कसं घातलं. चला अंशू झालाय रेडी आणि टाइम झालाय 9:09 झालेत. चला चला, असा उशीर होतो कितीही पळालं तरी, आणि तरी पण अजून चांगला उशीर झाला की नाही माहिती. मांजर येतं म्हणून कडी लावावी लागते. इकडं मांजर येतं नसतं, दूध पेत आहे ते थोडं ते पण. चला अंशू गेला खाली, आणि मला चष्मा घातल्याशिवाय ना गाडी चालवता येत नाही, कारण पाणी खूप येतं डोळ्याला, फास्ट व्हायचं असतं म्हणून. चला अंशूला आले सोडून, आणि अंशू गेल्यानंतर माझ्या घराचा पूर्ण पसारा दाखवते. फर्स्ट टाइम किचन वाटावरचा आहे पहा पसारा. भांडे ही, आणि येते वेळेस हे चिप्स आणले त्याला, कारण हे चिप्स त्याला आवडतात. कोणी क्लास आहेत ना एक्स्ट्राचे, म्हणून थोडंफार काहीतरी द्यावं लागतं खाण्यासाठी, म्हणून हे घेतलेत. कारण संपलेला कालपासून मी त्याला बिस्किट पुडा देत आहे, पण बिस्किट दररोजसाठी चांगलं नाही आहे. आणि हे चिप्स 2-4 जरी दिले ना तरी तो म्हणजे थोडी भूक लागते ना हलकीशी छोटी, आता त्याला लागते का नाही माहीत नाही, पण द्यावं. सगळे मुलं आणतात. मी म्हटलं आज देणार आणि तुला, तर म्हणतो मला दुसरे माझे फ्रेंड शेअर करते, राहू दे नको देऊ. मग त्याने आज क्रीमचा काय ते बोर्न चॉकलेट क्रीमचा नेलेला आहे बिस्किट पुडा. आता मला आवरायचं आहे सगळे घरं झाडण्यापासून ते स्वयंपाक, 2 भाकरी टाकायच्या, आणि कोदीची पोळी पण करणार आहे आज, काल केली नाही. त्याच्यासाठी 2 चपात्याच केलेल्या. इथे आहे पीठ. आता आवरून घेते, सगळे घरं झाडते, फटाफट आवरून घेते, परत त्याला आणायला जायचं असतं. तर चला, आज माझं मन राहावलं नाही. एवढी सुंदर पूजा झाली आहे ना, खरंच तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा. खरंच खूप दिवसानंतर मला तर पांढरी फुलं तर फर्स्ट टाइम मला इथं आल्यापासून भेटली आहेत बरं का. जसं मी इथं राहायला आले तसं एवढं सुंदर, एवढा छान देवारा दिसतोय ना खरंच. 1 मिनिट दाखवते तुम्हाला मोबाईलमध्ये तेवढं दिसत नसेल, पण असं रिअल असं बघून ना एवढं छान वाटतंय ना, एवढं सुंदर दिसायला लागले ना पांढरी शुभ्र फुलं. खरंच खूप अमेझिंग दिसते आज माझा देवारा. हे पहा, मी महादेवाला सगळी पांढरी फुलं वाहिलेली आहेत, आणि बेल मला एक सापडलेलं ते लावलेलं आहे. कसलं सुंदर दिसते ना खरंच, कसला भारी आपल्या घरातला हा एक कोपरा असतो की जे एवढा एनर्जेटिक असतो ना, खूप एनर्जी असते ह्या कोपऱ्यामध्ये बरं का. म्हणजे ह्या देवाऱ्यामध्ये, म्हणजे देवारा माझा कोपऱ्यामध्येच आहे, पण एक दुसरीकडे कुठेही बसा एवढी एनर्जी नाही भेटणार जेवढी ह्या देवाऱ्यापाशी भेटते. हे पहा कसला भारी दिसतोय ना देवारा, एवढा सुंदर दिसायला लागलाय. इथं बसलं ना अख्ख्या घरात कुठेही बसा अशी वाईब्स येणारच नाहीये की इथे बसल्यास जेवढी येते ना तशी. म्हणजे स्वतःला सगळं हरून आपण इथे बसतो ना, जेव्हा टेन्शन असो या खुश असो, काही असो, टेन्शन ही असलं तरी आपण इथं बसतो, खुशीही असलं तरी इथेच बसतो आपण. कसला भारी दिसते ना माझा देवारा. तुम्हाला मोबाईलमध्ये रिअल दिसत नसेल, पण मला माझ्या डोळ्याने एवढा सुंदर दिसतोय ना रिअलमध्ये. बिना मोबाईलचं तर खूप छान दिसतं, जसं आपण कुठे गेल्यानंतर व्ह्यू दिसतो ना तसं. खरंच म्हणजे खूप सुंदर दिसायला लागलाय. मला पांढरी फुलं आज एवढी आवडली आहेत ना, खूप जास्त आवडली आहेत, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं तरी किती सुंदर दिसतोय ते देवारा. खरंच अमेझिंग. चलो तर हम चले अंश को लेने. 2:30 वाजलेला आहे कंप्लीट. आपण जाऊया अंशूला घ्यायला. आज जरा चप्पू दिसत आहे मी, कारण तेल लावले म्हणून. चला अंशूला जाऊया घ्यायला. चलो.
वेगळाय हे बघा अंशूचं स्कूल आणि अंशू अंशू द्या बॅग द्या. हम्म? कोणाची होय मी लिवलो माय वाईट कपडे. चला बसा. सगळे का हसले? हा हसले. चला चला. अंशूचा फ्रेंड महाग आहे ना त्याचं नाव आहे का शिवांश? तुझं नाव आहे? तेरा नाम आहे शिवांश? नाही हा बर बर हा चला चलो चलो. अंशूला सगळ्याचे नाव पाठ आहेत. चलो. अंशूने मला दिली कंप्लीट. मम्मी तुला छान दिसायचं. कुठे छान दिसायचं? चप्पू झाली आज मी. छान बी दिसतीस की म्हण. अंशूला घ्यायला आले मी. कसा गेला आजचा स्कूल डे? मस्त मस्त. चला घरी जायचं. घरी मला वाटलं चला तू चला रात्री जो भूर आपण हा कुठं सामान मला माता आणायला सामान. बर तिथे सगळं आणता. बर आणतो. इथे करतोय होमवर्क आणि ते मी बसले. तुम्हाला सकाळी सांगितलेलं मी 30 डेचं चॅलेंज करणार आहे म्हणून. तुम्हाला जर आवडत असेल पाहायला तर नक्की करेन मी. पण मला नक्की कमेंट करा. कमीत कमी मला कमेंट आल्या तरच मी करणार आहे. नसा नाही ह्या व्हिडिओला कमेंट आली तरच मी करणार आहे 30 डेजचं चॅलेंज. नसा नाही कारण करून वेस्ट कशाला ना. जसं आपण कुठं बाहेर गेलो ब्लॉग केला तर ते ठीक आहे. तर सांगा मला कमेंटमध्ये. मला कमेंट आल्या तरच मी 30 डेजचं चॅलेंज करणार आहे. नसता नाही. तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर. रुसू बाय रुसू.